तारणी, आपल्याला मिळालेली मुदत संपली आहे. पण सर तो आत्ता हे बघ 24 तास उलटून गेले तारणी. आता आपण काही करू शकत नाही. तुला सांगत होतं ना तारिणी, तुझ्या नाकासमोरून निघून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाही. हे घे बॉस, सगळा राग काढ. बॉस, मला माहिती आहे गुलाब आपल्या कस्टडीमध्ये असणं खूप गरजेचं आहे, पण साधू सरांवरती पण प्रेशर असेल ना, म्हणून ते असे निर्णय घेत आहेत. गुलाब आपल्या हातून निसटला म्हणजे त्याची सुटका झाली असं होत नाही ना बॉस. तो मोकाट फिरेल अशातलाही भाग नाही. तो सीबीआय कडे जाऊन सुद्धा काहीच बोलला नाही. तर मुळात या केसची तीव्रता जेवढी आपल्यासाठी आहे ना, तेवढी त्यांच्यासाठी नाहीये. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या मृत्यूची तीव्रता त्या लोकांना माहीत नाहीये. त्यांनी एका लहान मुलाचं पोरकं पण अनुभवलेलं नाहीये, ज्याची आई एका मेडिकल स्कॅम मध्ये गेली होती. त्यांच्यासाठी ही फक्त केस आहे, जी केस ते कुठल्याही क्षणी बंद करू शकतात. कामत काका, तुम्ही ज्या डॉक्टरांना व्हिजिट करायला सांगितलं होतं ते येऊन गेलेत. अच्छा, बरं आता कसं आहे दया? मच बेटर. म्हणजे रात्रीपेक्षा त्यांची प्रकृती बरी आहे. पण मला काय वाटतं, तुम्ही एकदा येऊन चेक करून जाता का? नाही म्हणजे तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे ना, म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. हो हो, मी आता एअरपोर्टला उतरलोय, मी तिकडेच येतो डायरेक्ट. थँक्यू सो मच. आय नो तुमची खूप धावपळ होणार आहे, पण मला असं वाटतं तुम्ही एकदा दया काकांना बघितलं तर बरं होईल. कौशिकी, दया तुझा काका असला तरी माझाही मित्र आहे. तू माझ्याकरता फक्त पेशंट नाहीये, आणि मुळात खांडेकर फॅमिली ही माझीच फॅमिली आहे. म्हणजे तसं तुम्ही समजत असाल तर. हा, ऑफकोर्स कामत काका, मी तर म्हणतेच ना, माझे 2 काका नाही 3 काका आहेत. काही टेन्शन घेऊ नकोस. ओके बाय. खांडेकरांच्या घरी आहे. डॉक्टर कामत येत आहेत ना? हो, ऍक्च्युली त्यांच्याशीच बोलत होते मी. आता बघ तू, मित्र येतोय या आनंदात भाऊजी लगेच बरे होतात की नाही बघ. आय होप सो. तुझे बाबा आणि डॉक्टर पण मित्र होते ना? खूप घट्ट मैत्री होती. जेव्हा बाबांना बरं नव्हतं तेव्हा कामत काकांनी त्यांना रिवाईव्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण असो, मला सांगा, केदार आणि तारिणी आले नाही आहेत अजून? नाही ना, कालपासून कुठे तेही माहिती नाही. नाही, रात्री त्यांनी मला इन्फॉर्म केलं होतं की ते अनाथाश्रमात जाणार आहेत म्हणून. पण ह्या सगळ्यातलं अजून त्यांना काहीच माहिती नाहीये. त्यांना सांगायला हवं, शेवटी ते त्याचे बाबा आहेत. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे चेतना काकी, पण दया काकांना काही झालंय हे जर आपण त्यांना सांगितलं तर ते सगळी कामं सोडून येतील, आणि ते मला नको आहे. आणि तूही दमली असणार. कालपासून हे सगळं सुरू आहे आणि त्यात तुझे फोन कॉल्स. ॲक्च्युली रेप पार्टीच्या स्टोरीवरच काम सुरू आहे. कळलं मला. कोणीतरी गुन्हेगार पकडला गेलाय ना ग? गुलाब नाव आहे त्याचं. गुलाब. सावकाश सावकाश. अहो, तुमची काळजी वाटते म्हणून आलाय तो. खोटा पुरावा दाखवला तशी खोटी काळजी दाखवायची काही गरज नाही. मामा, आता मी त्याला माझ्या खोलीतनं जायला सांगितलं. हे बरं आहे तुमचं. ती कौशिकी ऑफिस मधून बाहेर काढते, तुम्ही याला खोलीतून बाहेर काढा. ते तुम्ही एक काम करा ना, खोलीतून कशाला, या घरातून, या इस्टेटी मधूनच बाहेर काढा ना त्याला. तो तुमचा केदार कसा, हा, बिना आडनावाचा इतकी वर्ष राहिलंय की नाही, तसा हा पण राहील. माझा मुलगा हा युवराज, ह्याच्या पुढे खांडेकर हे आडनाव काढून टाकतो. का वागताय असं त्याच्याशी? तुमचा मुलगा आहे तो. अगं, नुसतं खांडेकर नाव लावून भागत नाही. त्या नावासोबत ओळख येते, तत्व येतात, संस्कार येतात. ते सगळं ढाब्यावर बसून उभा आहेत. कसं बघतोय बघ माझ्या. चाला लाख येतो. युवराज, युवराज थांब. ऐक ऐक युवराज. झालं तुमचं समाधान? अहो, तुम्हाला बरं वाटत नाहीये म्हणून तो बसला होता तुमच्या उशाशी कितीतरी वेळ. पण विचारलत का त्याला? ऐकलत का त्याचं काही? नाही. ज्याचे गोडवे गात असता तो तुमचा केदार कुठे आहे?
त्याला नाहीये का तुमची काळजी? आला नाही तो भेटायला? ती तारिणी आणि केदार आहेत कुठे? कसे येतील? घरातही नाही येत ते. त्या क्रिमिनल गुलाबबद्दल काही कळलं का? काही अपडेट? हे बघ, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही हालचाल झाली तर सगळ्यात आधी तू मला कळवणार आहेस, ओके? कारण मी तुला कॉल बॅक करते. या कामत काका, थँक्यू सो मच, तुम्ही आलात. थँक्यू अहो द्या. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. चहा पाणी काहीतरी? काही नको, आधी मला सांगा माझा पेशंट कसा आहे? बरे आहेत. ॲक्च्युली जरा स्टेबल आहेत. स्टेबल आहे ना? बस. नाही पण तरी मला असं वाटतं तुम्ही एकदा बघून घ्या ना त्यात. आता आलोय, बघतो मी नक्की. डोंट वरी ग. हे बघ, त्याला मी चांगला चढवतो. लहान सहान गोष्टींचं टेन्शन घ्यायचं त्याची जुनी सवय आहे. पण यावेळी गोष्ट छोटी नाहीये ना डॉक्टर. म्हणजे नेमकं काय? चहा. इतकी वर्ष घालवली त्या गुलाबला पकडण्यासाठी, त्याला आता सोडून द्यावं लागतंय. सीबीआय कडे जाऊन सुद्धा जर तो काहीच बोलला नाही तर काय करणार आहोत आपण? बॉस, मला कळतंय गुलाब आपल्या कस्टडीमध्ये असताना आपण त्याला शिक्षा देऊ शकलो नाही, त्याच्यावर कारवाई करू शकलो नाही. या गोष्टीचं वाईट वाटणं, या गोष्टीचा राग येणं अगदी साहजिक आहे. पण सिस्टमच्या विरोधात जाऊन काम करणं हे तुला कधी पटलं नाहीये आणि हे तू आम्हा कोणालाच करू दिलं नसतं, हो की नाही? हे बघ केदार, चेतना काकू, तू घरी कळवलं होतंस ना हे सगळं? हो, मी सांगितलं तर होतं. हा काकू, बोला ना. केदार आणि तुम्ही लवकर घरी परत या. इथे भाऊजींची तब्येत खूपच बिघडली आहे. डॉक्टर कामत इथे नव्हते ना, म्हणून त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांना पाठवलं आणि आता डॉक्टर कामत थेट दुबईहून इथेच आलेत. पण काकू, असं अचानक कसं झालं? घरी काही झालंय का? युवराजने बातमी देण्यासाठी खोटा साक्षीदार तयार केला ना, ते भाऊजींना कळलं. त्याला सहन नाही झालं ते, आणि रात्रीच त्यांची तब्येत बिघडली. त्यावरून रात्री खूप मोठं भांडण सुद्धा झालं. काकू, तुम्ही मला आधी का नाही कळवलं? तुम्ही कामात होतात आणि तुम्ही काळजी कराल म्हणून कौशिकीनीच सांगितलं आत्ता सांगू नकोस म्हणून. पण मला राहवलं नाही रे. शेवटी ते तुझे बाबा आहेत ना, म्हणून मी. हो काकू, आम्ही निघतोय. हा, प्लीज लवकर या. या युवराजमुळे आणखीन किती जणांना आणि काय काय त्रास होणार आहे ना, देवच जाणे. केदार, आपल्याला निघायला हवं. येस बॉस. टीम, कस्टडी हँडओव्हर करण्याचे प्रोटोकॉल्स आणि डिटेल्स येतील, त्यानुसार तयारी करून ठेवा. येस सर. आम्ही येतो. बॉस, चल.